नमस्कार मंडळी, पूनम किचन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या। वड्यांसोबतच मी मुलींच्या फरमाईशने लाडूही बनवले आहे। तर या चवीला खूपच मऊ, स्वादिष्ट आणि नारळाचा छान सुगंध असलेल्या होतात। विशेष म्हणजे यासाठी फार जास्त साहित्यही लागत नाही। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी घेतलंय एक ओलं नारळ, ते मी असं फोडून घेतलंय, तुम्ही बघू शकतात। तर आता या नारळाची आपल्याला पाठीमागची जी काळपट साईड आहे ना, ती काढून घ्यायची सुरीच्या साहाय्याने। व्यवस्थित अशी आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे त्यामुळे नारळाच्या वड्या या काळ्या काळ्या दिसत नाही, मस्त आपल्याला पांढऱ्या वड्या बनवायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व काढून घेतलंय। आता याचे आपण बारीक बारीक काप करून घेऊ, म्हणजे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित दळलं जाईल। तर अशा पद्धतीने मी हे सर्व बारीक काप करून घेते। तर अगदी कमी साहित्यामध्ये होणाऱ्या ह्या आपल्या वड्या आहेत। आणि वड्या बनवतानाच माझ्या मुली म्हटल्या, मम्मी लाडू पण बनव। तर मी त्याच वड्यांच्या याने लाडू पण बनवून घेतले। तर अशा पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत। बघा, हे कापून घेतले मी। आता आपण हे मिक्सर ग्राइंडर मधून फिरवून घेऊ, चांगलं बारीक करून घेऊ याला। हे तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकतात, पण मिक्सरने केल्याने आपलं काम झटपट होतं। आपण या वड्या झटपट बनवत आहोत त्यासाठी। तर अशा पद्धतीने मी मिक्सर मधून हे सर्व बारीक करून घेतलंय, तुम्ही बघू शकतात। अशा पद्धतीने तर आता आपण गॅसवर कढई तापवायला ठेवू। त्यामध्ये मी सर्वप्रथम आहे ना साखर टाकून घेतलीये। आपण पाक बनवून वड्या बनवणार आहोत, म्हणजे जे साखर राहून जाते असं म्हणतात ना काही काही जण, वड्यांमध्ये साखर लागते वगैरे, तर तो प्रॉब्लेम इथं येणार नाही, म्हणून आपण ह्या पद्धतीने ह्या वड्या बनवणार आहोत। तर साखर बुडेल इतपतच आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचंय, फक्त साखर ही बुडाली पाहिजे, ओली झाली पाहिजे, बस। आता याला चांगलं व्यवस्थित साखर आपल्याला विरघळेपर्यंत कंटिन्यू घालून घ्यायची साखरला। व्यवस्थितपणे कंटिन्यू आपल्याला साखर अशी ढवळत राहायची आहे, म्हणजे ती पूर्णपणे विरघळली जाईल। तर बघा, आता साखर ही पूर्णपणे विरघळली आहे आणि उकळायला पण लागली आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। हा पाक एक तार दोन तार वगैरे काही बनवायची गरज नाही आपल्याला, फक्त साखर विरघळेल आणि त्यानंतर आपण 5 मिनिटं याला चांगला शिजवून घेणार आहोत। तर आता मी इथं थोडा 2-3 थेंब लिंबूची टाकून घेते। लिंबूचे थेंब टाकण्याचं कारण असं की आपलं साखरेमुळे नारळाच्या वड्या या काळपट होतात, तर त्यासाठी लिंबू इथं टाकला ना तर साखरेच्या वड्या या काळपट होत नाही। ही एक ट्रिक्स आहे, ती तुम्ही लक्षात घ्या। मी खूप कमी साहित्यात, म्हणजे 2च साहित्यामध्ये तुम्हाला ह्या वड्या बनवून दाखवल्या आहे। वड्या पण आणि लाडू पण एकदम बाहेर मिळतात तशाच बनलेल्या आहेत। तर आता आपण अजून याला 5 मिनिटं उकळून घेऊ। 5 मिनिटं झाल्यानंतर बघा, आपण जो खोबरं खिसून घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामधून, ते यामध्ये ओतून घेणार आहोत। आता हे आपण छान असं मिक्स करत राहायचंय, म्हणजे खाली लागलं गेलं नाही पाहिजे कढईला। तर असं व्यवस्थित मी हे मिक्स करत राहते। याचा आपल्याला छान एक गोळा तयार होईल तोपर्यंत मिक्स करायचंय। यामध्ये तुम्ही वेलची पूड घालू शकतात आणि काजू बदामाचे तुकडे पण घालू शकतात, पण मी यामध्ये दुसरं काही नाही घातलंय। वेलची पूड यासाठी नाही घातली की उपवासाला पण आपण ह्या वड्या खाऊ शकतो, त्यासाठी। आपल्याला छान असं मिश्रण कढईच्या कडा सोडायला लागलं इतकं, गोळा होईल इतकं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। असं व्यवस्थित परतवून आपल्याला एक गोळा तयार होईल असं आपल्याला बनवून घ्यायचा आहे गोळा व्यवस्थित। तेव्हा आपल्याला समजेल की हे शिजलंय, याच्यामध्ये पाणीचा एकही थेंब राहिला नाहीये, तेव्हा हे परफेक्ट बनून रेडी होईल।
तर तुम्ही माझी रेसिपी कुठून बघतात हे पण नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का तर तेही कळवा. तर बघा आता छानपैकी असा एक गोळा तयार झालाय. मिश्रण कढईच्या कडा सोडायला लागलं आणि एकत्र गोळ्यासारखं होऊ लागलंय. तर आता आपण एक प्लेट घेऊ, प्लेटला थोडं तूप लावून घेऊया, ग्रीस करून घेऊ, म्हणजे आपल्या वड्यांचं मिश्रण जे ते चिपकलं नाही पाहिजे, चिपकायला नको त्यासाठी. तर आता आपण जे मिश्रण होतं ना ते या प्लेटमध्ये काढून घेऊया, तयार केलेलं नारळाचं मिश्रण. आता हे मिश्रण आहे ना आपण एखाद्या वाटीने किंवा चमच्याने त्याला तूप लावून चमच्याला किंवा वाटीला छान असं आपल्या आवडीच्या जाडीनुसार पसरवून घेऊ. गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित हे सर्व पसरवून घ्यायचंय. हे बघा मी वाटीला तूप लावून घेते, मी वाटीच्या साहाय्याने हे पसरवून घेते. असं आपल्याला किती बारीक किती जाड हवी त्यानुसार पसरवून घ्यायचंय व्यवस्थित मिश्रण. तर आता मी व्यवस्थित चमच्याने फिनिशिंग देऊन घेते, म्हणजे आपली वडी ही एकसारखी होईल. तर इथे मी पसरवून घेतलं सर्व व्यवस्थित. आता आपल्याला गरम असतानाच या वड्यांचे ना काप पाडून घ्यायचे. तर सुरी न घेता असा एक धारदार आपला सराटा म्हणतो आपण, उलथणी म्हणतो घरात, ती घ्यायची आणि तिच्याने गरम असतानाच अशा काप करून घ्यायचे आपल्याला. छानपैकी बघा एकदम अलगद काप होते. फक्त आपल्याला थंड झाल्यावर या वड्या काढून घ्यायच्या आहे. 10 ते 15 मिनिटं थंड व्हायला लागतात. तर मिश्रण थंड झाल्यावर सुरीने किंवा आवडीच्या आपल्या धारदार वस्तूने आपण याचे काप करू शकतो. तुम्हाला कोणत्या प्रकारात आकारात काप हवे. आणि बघा मंडळी, आपली मस्त ओल्या नारळाची वडी अगदी तयार आहे. दिसताय ना, अगदी खूपच मऊ आणि छान दिसत आहेत. तर बघा किती छान अशा आपल्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत. तर बघा मी म्हटली ना तुम्हाला, मुलींच्या फरमाईशनुसार मला लाडू पण बनवावे लागले, तर मी असे लाडू पण बनवून घेतले. तर बघा माझ्याकडे कोरड्या नारळाचा भुगा पण पडलेला होता. तर मी आता लाडूंना लावून घेते बघा, म्हणजे लाडू अजून सुंदर दिसतील. तुम्ही बघू शकताय खूप छान लाडू दिसतात, एकदम रेडीमेड. तुम्हाला असं वाटेल की हलवाईकडून बनवूनच आणले आहेत. असे मस्त मी हे लाडू बनवून घेतले. बघा एकदम दिसताय ना, सुंदर असे आपले लाडू बनलेले, एकदम टेस्टी होतात. एकदम आपलं साहित्याचं प्रमाण पण एकदम बरोबर आहे आणि खायला पण खूप सुंदर झाले लाडू. तुम्हाला अजून यामध्ये काही ऍड करायचं असतं तर तुम्ही करू शकता, पण असेच खूप सुंदर लागताय लाडू. तर आपले लाडू इथं बघा रेडी झाले. तर मंडळी, आजची ही रेसिपी सोपी आणि स्वादिष्ट ओल्या नारळाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि पूनम किचन ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तर बघा मी तुम्हाला एक लाडू इथं तोडून पण दाखवते. एकदम आपले लाडू एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असे झालेत. तर धन्यवाद मंडळी.